हॅलो फ्रेंड्स, मी पायल अनुश्री ब्युटी अँड फॅशनमध्ये सर्वांचे स्वागत करते. सुंदर, सरळ आणि सिल्की केस कोणाला आवडत नाहीत, पण प्रत्येक वेळी पार्लरला जाणं शक्य नसतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही घरीच अगदी प्रोफेशनल पद्धतीने हेअर स्ट्रेटनिंग कसं करू शकता. यामध्ये मी काही खास टिप्ससुद्धा सांगणार आहे ज्यामुळे तुमचे केस खराब होणार नाहीत. चला तर मग सुरू करूयात. सर्वात आधी पूर्वतयारी आहे ती म्हणजे केस धुणे. स्ट्रेटनिंग करण्यापूर्वी केस स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. केसांमध्ये तेल किंवा धूळ असेल तर रिझल्ट चांगला मिळत नाही. त्यामुळे सर्वात आधी केस शॅम्पूने धुवून घ्या आणि मग कंडिशनिंग किंवा हेअर मास्क अप्लाय करायला विसरू नका. स्ट्रेटनिंग करण्यापूर्वी केस पूर्णपणे सुकलेले असावेत. ओल्या केसांवर कधीही मशीन वापरू नका, यामुळे आपले केस जळू शकतात. आता केसांचं विभाजन करणं म्हणजे केसांची सेक्शनिंग करणं. प्रोफेशनल रिझल्ट जर हवा असेल तर केसांचे छोटे छोटे भाग सेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आधी केसांना नीट विंचरून गुंता काढून घ्या. त्यानंतर मधून भाग पाडून केसांचे 2 भाग करा. आता क्लिप्सच्या मदतीने मागच्या बाजूने खालून सुरुवात करण्यासाठी थोडे केस मोकळे सोडा आणि बाकीचे केस वर पिनअप करा. जेवढे बारीक सेक्शन तुम्ही घ्याल तितकी चांगली तुम्हाला फिनिशिंग मिळेल. आता इथे मी प्रोफेशनल स्ट्रेटनरचा यूज केला आहे, जो की आयकॉनिक या कंपनीचा आहे. आयकॉनिक प्रोफेशनलचा स्ट्रेटनर प्रो टायटॅनियम शाईन या मॉडेलचा आहे आणि हा 1.5 इंचेस याची प्लेट आहे. आता मशीन चालू करा. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार टेम्परेचर सेट करा. जर केस पातळ असतील तर कमी टेम्परेचरवर मशीन ठेवा आणि जर जाड केस असतील तर तुम्ही जास्त टेम्परेचरवर मशीन ठेवू शकता. एक बारीक सेक्शन सगळ्यात आधी टेलकोमच्या मदतीने आपण सेक्शनिंग इथे करायची आहे. सो टेलकोमच्या मदतीने मी सर्व जेवढा पॉसिबल होईल तेवढा पातळ सेक्शन घेऊन सुरुवात करायची. मुळापासून अर्धा ते 1 इंच सोडून मग सुरुवात करा आणि हळूवारपणे टोकापर्यंत मशीन खाली आणा. एकाच भागावर मशीनचा वारंवार यूज करू नका, वारंवार फिरवू नका. एका वेळी 2 ते 3 वेळा फिरवणं दॅट इज इनफ. केस ओढताना घाई करू नका, एकसारखा दबाव ठेवा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे मी प्रत्येक सेक्शन बारीक सेक्शन घेऊन त्यावर आयनिंग करते आहे. असं केल्याने आपण जी आयनिंग करतो ती जास्त टाईम लॉंग लास्टिंग राहते. म्हणजे जिथपर्यंत आपण हेअर वॉश करत नाही तिथपर्यंत ही आयनिंग राहते. म्हणजे जवळजवळ 8 डेजपर्यंत ही आयनिंग इझिली राहते. त्यामुळे आपण प्रत्येक सेक्शनची आयनिंग ही बारीक सेक्शनिंगमध्येच केली पाहिजे, तरच त्याचा इफेक्ट चांगला राहील. त्याचप्रमाणे फ्रंटमध्ये जेव्हा आपण सेक्शनिंग करतो आयनिंगसाठी तेव्हा आपल्याला कस्टमरला कान नेहमी धरायला सांगायचं आहे, कारण त्यामुळे जर कान नाही धरला तर कानाला चटका बसू शकतो. ही एक खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टिप आहे. कारण बॅक साईडून फ्रंट साईडला येईपर्यंत आपली जी स्ट्रेटनिंग मशीन आहे ती खूप तापलेली असते, खूप गरम झालेली असते. त्यामुळे कस्टमरला नेहमी कान धरायला सांगायचा. त्याचप्रमाणे तुम्ही सेक्शनिंग करण्यासाठी टेलकोमसारखा जो क्रोकोडाईल क्लिप्सचा आपण इथे यूज केला आहे त्याचाही यूज सेक्शनिंग करण्यासाठी करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणे खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुमची प्रॅक्टिस असेल तरच तुमचे सेक्शन हे परफेक्ट येणार आहे. आता आपल्याला फिनिशिंग टच द्यायचा आहे. पूर्ण केस स्ट्रेट करून झाल्यावर शेवटचा टच देण्यासाठी सिरमचे 2 ते 3 थेंब हातावर घेऊन हलक्या हाताने केसांवर फिरवा. त्यामुळे केस जास्त वेळ सेट राहतात आणि बाहेरचे जे छोटे छोटे केस असतात, बेबी हेअर्स, ते उडत नाहीत. तर पहा किती छान आणि सिल्की रिझल्ट मिळाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.